नमस्कार. मी अरविंद आठले. आज आपण शिवण्याला आलेलो आहोत. येथे स्वामी समर्थांचं एक नवीन स्थान उत्पन्न झालेलं आहे आणि अतिशय सुंदर पवित्र असं हे ठिकाण आहे. माझे मुंबईचे मित्र श्रीयुत कानोले, महेश कानोले हे संगीत दिग्दर्शक आहेत. माझी यांची मुलाखत मी आपल्यासमोर घेतलेली होती. धार्मिक आहेत आणि या स्थानाशी संबंध त्यांच्यामुळे माझा आला. तर हे आहेत आपले महेशजी कानोले. मी त्यांना विचारतो की तुम्ही इथे कसे काय या स्थानी कसे आलात? नमस्कार. सर्वप्रथम मी अरविंद दादांची खूप मनापासून आभार मानतो की माझ्या विनंतीवर ते या स्थानी आले आणि त्यांनी जो काय आज सकाळी श्रवणसेवेचा स्वाद घेतला. मी या स्थानावर येण्याचं मुख्य कारण असं आहे की माझे एक परम मित्र आहेत विजय जोशी आणि सारिका जोशी. दोघंही पती पत्नी मित्रच आहेत माझे. आणि असा माझ्याकडे ते दिवाळीनंतर आत्ता आले होते आणि त्यांनी माझा स्वामी सुतांचा अल्बम ऐकला. त्याच्यावर त्यांनी सहज मला सांगितलं की महेशजी असं आहे की माझे एक मावस भाऊ आहेत आणि त्यांची पत्नी ती पण स्वामींची भक्त आहे. आम्ही गाडीतनं NCPA थिएटरला जात होतो. त्या गाडीतनं सहज मी ते मोबाईलवर बघितलं. मोबाईलवर अशा गोष्टी बघितल्या ज्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने चमत्कारिक आहेत, अविश्वसनीय आहेत. कुठेतरी परमेश्वराने नजर दिल्यामुळे मला अविश्वासा भागच नाही आहे. तर त्या नजरेने मी बघितलं आणि मी गाडीतनंच अमृतजींना मी कॉल करायला सांगितला आणि त्यांच्याशी बोललो मी. आणि असं वाटलं की मला लवकर भेटलं पाहिजे आणि मी इथे आलो. ज्या दिवशी मी इथे आलो, या वास्तूमध्ये यांच्या आलो, सर्वात प्रथम म्हणजे अभिजित कवटेकर जे अमृताजींचे यजमान, जे स्वतः IT मध्ये फार मोठ्या पदावर कार्यरत आहेत, ते मला खाली घ्यायला आले. ते जेव्हा मला खाली रिसीव्ह करायला आले तेव्हा त्यांच्या सादगीवरनं मला लक्षात आलं की क्या बात आहे. म्हणजे पहिली माझी भेटच अभिजितजी यांच्याशी खाली. मी म्हटलं ही जर सादगी ह्यांच्यात आहे तर वर चित्र काय असेल बघूया. म्हणजे याच अनुषंगाने मी आलो, वर काय ते बघूया. कारण की स्वामींचं कार्य सर्वच जण हे करतात. मी जेव्हा या वास्तूमध्ये प्रवेश केला त्यावेळेस एक मला प्रासादिक सुगंध आला. म्हणजे आहे तर घर, तसं म्हणलं तर संसारी घर आहे, पण त्या संसारी घरात मला कुठेतरी या हॉलमध्ये प्रासादिक सुगंध आला. आणि त्याच्यानंतर अमृताजींना जेव्हा बघितलं तेव्हा असं क्षणभर वाटलं की स्वामी आहेत. आता अंशात्मक जरी असतील स्वामी तरी ते दिव्य आहे. त्यांचं अंशात्मक अस्तित्वसुद्धा दिव्यच आहे. आणि त्यावेळेस मी अमृताजींना म्हणजे असं मी प्रेमात पडलो. ती श्रद्धेय प्रेम आहे ते असं वाटलं की क्या बात आहे. काय परमेश्वरा, तू काय तुझ्या लीला आहेत की कुठे कुठे कृपा केली आहेस. आणि असं मी त्यांच्याशी जोडल्या गेलो. मी एक प्रसंग म्हणजे अरविंदजी अमृताजींकडे जायच्या आधी एक प्रसंग मी स्वतः अनुभवलेला सांगतो. की असंच माझा क्लास चालू होता आणि क्लास चालू असताना मला कुठेतरी असं वाटलं की अमृताजीच्या चेहऱ्यामध्ये बदल होतो आहे. आम्ही ऑनलाईन बसलो होतो. क्लास म्हणजे आम्ही असंच गायला बसतो, ऑनलाईन बसलेलो. आणि त्या थोडंसं शांत ट्रान्समध्ये गेल्या. मला दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30-7 वाजता अभिजितजींनी फोन केला, दादा बघा. आणि तिथे जिथे उभं राहून त्यांनी नमस्कार केला तिथे साक्षात स्वामींनी प्रासादिक भंडारा उधळलेला होता. त्यांच्या पावलांनी ते दिसत होतं. याच्या आधी 8च दिवस
रात्री 3-3:30 वाजता मी काही कारणास्तव इथे आलेलो होतो आणि एक इतकी दिव्य घटना मी अनुभवली या घरात की म्हणजे ही सर्व पावले वगैरे तुम्हाला पिक्चर आता बघायला मिळतील त्याच्यात कुठलेही अतिशयोक्ती नाही आहे, कुठलीही दांभिकता नाही आहे, कुठलीही त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतो आपण ओव्हर एक्झॅजरेशन नाही आहे. आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा अमृताजींच्या पायाला काहीही नव्हतं, प्लेन पाय होते आणि संबंध घरभर कुंकवानी पाय असे त्यांचे होते. काही पावलांवर स्वस्तिक होते. दत्त दत्त श्री दत्त असं लिहिलेलं होतं. हे कुठेतरी म्हणजे मी स्वतः ह्याला विटनेस आहे, मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. आणि ह्या गोष्टी कुठेतरी आम्ही म्हणतो ना की बस स्पीडी जग आहे, फास्ट जग आहे, तर असं नाही आहे. परमेश्वराची लीला, परमेश्वराचा वास आहेच आहे. आणि कदाचित जन्मजन्मांतरीचं त्यांचं नातं असावं अमृताजींचं, म्हणून ह्या गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतात. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी यांच्याशी जोडल्या गेलो आहे. तर मला वाटतं अरविंद दादा माझं का म्हणजे मी आय विल ओव्हर टू यू. मी तुम्हाला आता तुम्ही त्यांचा अमृताजी आणि मिस्टर त्यांच्या दोघांचे जर इंट्रोडक्शन करून देईल तर बरं होईल. हे अभिजित कवटेकर स्वतः IT मध्ये एका उच्च पदावर आहेत. बरं. आणि मूळ म्हणजे काय की त्यांनी एक सुंदर रचना केली जी मला आज गायची होती. बरं. पण त्या टाईमच्या स्पॅनप्रमाणे मी ती गायली नाही. बरं. तिची रेकॉर्ड आता होईल आणि ती लगेच हरिमय शास्त्र प्रमोशनच्या अंडरमध्ये येईल ती. तर म्हणजे मी असं म्हणेन की अमृताजींचा तर तो संबंध आहे नाळीचा, पण ह्यांचा प्युअर सेवेचा संबंध आहे. प्युअर सेवा जी म्हणतो ना की बस मला काय मिळालं काय नाही मिळालं काय, माझी सेवा आहे. हा जो निस्पृह भाव आहे हा अभिजितच्या शेवटी ह्या जोड्या वरूनच येतात का नाही जाऊन. बस असल्याशिवाय ते त्या होत नक्कीच. तर ते कुठेतरी मला अभिजित यांच्या वागण्यातून त्यांच्या संपूर्ण गोष्टींमधून मला समजतं. तर निश्चितच या दोघांवरही तेवढंच माझं श्रद्धेय प्रेम आहे. अमृताजींबद्दल बोलायचं असेल तर त्या मूळच्या वसमतच्या म्हणजे मराठवाडा वसमत या गावच्या तालुका प्लेस आहे, पण एक कुठेतरी त्या तालुका प्लेस जरी असलं तरी त्या भागाला एक आशीर्वाद आहे. तिथे जवळच औंढा नागनाथ आहे, इकडे माहूरची देवी आहे. मुळात त्या दत्त संप्रदायातल्या त्यांचं पूर्ण माहेर किंबहुना सासर सुद्धा दत्तधाम म्हणून परभणीला आहे. तर त्यांचं ते गुरुघर आहे ते. तर ते दत्त संप्रदायात लहानपणापासून वावर असणं ते संस्कार आहेत ते म्हणजे मला असं वाटतं, माझ्या छोट्याशा बुद्धीला असं वाटतं की ते पिढीजात संस्कार आहेत, की त्यांच्या जन्मजन्मांतरीचे संस्कार आहेत आणि ते या जन्मी फलद्रूप होत आहेत. म्हणजे त्या व्यवसाय पण करायच्या. मी त्यांना सहज एकदा बोललो, अरे तुमचं एवढं सुंदर काम आहे व्यवसाय. ते म्हणे मला स्वामींच्या सेवेत मला व्यवसाय आता कमी करायला लागतोय, मला त्याच्याकडे लक्ष देता येत नाही. तर त्या एक गृहिणी तर आहेतच चांगल्या, पण एक चांगल्या व्यावसायिक पण आहेत, होत्या आहेत. आता ते दोन्ही डोलायमान आहे, कारण की स्वामी सेवेमध्ये स्वामीची आज्ञा होईल तसं. पण त्यांना बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की कुठेतरी ईश्वरीय ताकद तिथे काम करते. तसा चेहरा त्यांचा प्रसन्न आहे. तो प्रसन्न ईश्वरीय ताकदीशिवाय होऊ शकत नाही असं मला म्हणजे मुळात असं वाटतं. तर आपण त्यांच्याशी पण बोलू जरूर. प्लीज. नमस्कार मूर्तताई. नमस्कार. तुम्ही काय वळल्या कशा इकडे? काही असं काही मागे पार्श्वभूमी तुमची माहेरची होती, सासरी होती, किंवा काहीच नसताना तुम्ही अचानक स्वामींच्या प्रेमात पडल्या, हे कसं काय म्हणजे
सांगाल का थोडक्यामध्ये? नक्कीच. लहानपणापासून आम्ही दत्त महाराजांच्या छत्रछायाखालीच वाढलोय. परभणीला दत्तधाम म्हणून एक मंदिर आहे सुंदर. हां. ते आमचं गुरुघर आहे माहेरचं. बरं. तर लहानपणापासून दत्तपंचपदी दत्त महाराजांची गाणी आम्ही गायचो आमच्या महाराजांसोबत. तर पारायण वगैरे हे सगळ्या गोष्टी माझ्या घरी व्हायच्या माहेरी. हां. तर तेव्हापासून हळूहळू संस्कार होतच आले होते. आणि त्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यावर पण इकडे पण आध्यात्मिक आहेच आहे सगळं. बरं. बरं. त्याच्यामुळे आणखीन त्याच्यात भर पडत गेली. बरं. आणि काही गोष्टींसाठी दत्त महाराजांकडे मागणं होतं. हां. पण त्यानंतर जे समर्पण आलं ते म्हणजे व्यवहारातून तुम्ही हा समर्पणाकडे आले. समर्पणामध्ये आम्ही वळलो. आणि आता व्यवहार विसरल्या. व्यवहार आम्ही विसरलो. अगदी म्हणजे दत्त महाराजांनी पूर्ण समर्पणच करून बरं. घेतलं बरं. बरं. आणि ते सगळं काही त्यांनी घडून आणलं. बरं. मग हळूहळू. स्वामींच्या पादुका कशा आल्या तुमच्याकडे? काही त्याला इतिहास आहे का काही? हो. अगदी म्हणजे 6 महिने झाले असतील महाराजांच्या पादुका घरी येऊन. बरं. महाराजांनी तसे काही अनुभव पण दिले होते, प्रचिती दिल्या होत्या. बरं. त्यावरून थोडंफार असं वाटायचं की महाराज आहेत आपल्या घरी म्हणून. बरं. बरं. त्यांनी पारायण वगैरे करून घेतली होती, जप वगैरे करून घेतला होता. त्याच्यामुळे असं अनुभव येत गेले हळूहळू. बरं. आणि म्हणजे आता महाराजांचं असं काय काम करता तुम्ही? म्हणजे प्रचार किंवा त्यांची विचारसरणी किंवा भक्ती हे यातलं तुम्ही काय करताय सध्या? आता सध्या दर गुरुवारी इथे आम्ही आरती वगैरे असते. बरं. बरं. आणि काही लोक येतात. म्हणजे सगळ्या दर्शनाला. सर्वसामान्य सर्वसामान्य माणसांसाठी open आहे. आहे. हो. फक्त भजन, आरती, जप, सेवा चालू असते इथे. बरं. बाकी असं म्हणजे गादी चालवणं वगैरे असं काही असं नाहीये. नाहीये. त्यांना यायचं होतं घरी, ते आले महाराज घरी. बरं. आणि उद्देश हाच आहे की आध्यात्मिक मार्ग लोकांनी धरून ठेवावा आणि संस्कार होत राहावे सगळ्यांवरती. काय नुकतेच एक अलिबागचे संकुले म्हणून मला भेटले ते, ज्यांच्याकडे महाराजांच्या अशाच नुकत्याच 3-4 महिन्यापूर्वी पादुका आल्या. बरोबर. तर अतिशय तो ग्रस्ती इतके सोज्वळ आणि असं काही कारण ते जे जातात ज्या ठिकाणी ती घरं तितकीच पवित्र असल्याशिवाय ते जात नाही, नक्कीच. असं मला महाराज- त्यांच्यावरूनही आणि तुमच्यावरूनही आता असं वाटतंय. तर एकंदर पुढचा तुमचा असं काही हे आहे त्याच्या संबंधी काही? हा, आध्यात्मिक मार्गाशी जोडल्या जावेत सगळे आपले लोक सगळे. आणि कुठेतरी लोकांना त्यांच्या अडचणीतून, दुःखातून म्हणजे विसावा म्हणा महाराजांच्या चरणी, किंवा त्यातनं त्यांना मार्ग मिळावा त्यांच्या आणि मनाला शांतता समाधान मिळावी. भेटावं, हां. एवढाच उद्देश आहे आमचा की आध्यात्मिक मार्गाशी जुळून राहावे सगळेजण. बरं. बरं. त्यांच्याकडनं सेवा वगैरे होत राहावी. एकंदरीत सगळे एकत्र येऊन त्या सेवेचा लाभ घेतील, म्हणजे महाराजांच्या अक्कलकोट दर्शनाचा लाभ. संस्थांशी तुमचा काही आहे का तसा संबंध? नाही, असं काही संबंध नाही. नाहीये. म्हणजे पादुका कशा आल्या मग तुमच्याकडे? अक्कलकोटला गेलो होतो आम्ही, त्यावेळेस तिथून पादुका देण्यात आल्या. बरं. तेवढंच एक घडलं आहे. आणि महाराजांचा एक प्रचिती आली. बरं. त्यावेळेस मग आम्ही पादुका स्थापन केल्या इथे, गादी स्थापना बरं. केली. बरं. काही जे मोठा प्रचिती, काही समारंभ झाला, जसं आता तुम्ही मागच्या हो, आठवड्यात हो. दत्तयाग झाला म्हणताय, समारंभ हे झाला. तुमचे असे हे चालू राहणार आहेत कार्यक्रम? हो, भजनाचा कार्यक्रम दर आठवड्याचा जो हो. काही असेल? भजनाचा कार्यक्रम चालू राहणार आहे. आणि पादुका स्थापनेचा जो कार्यक्रम झाला, अतिशय सुंदर एक सोहळाच झाला महाराजांचा. बरं. बरं. खूप सुंदर कार्यक्रम झाला. बरं. आणि त्यानंतरही महाराजांनी खूप काही प्रचिती दिल्या, खूप काही साक्षात्कार केले. बरं. म्हणजे अगदी हे चमत्कार म्हणून म्हणता येणार नाही, पण ते साक्षात्कार प्रचिती म्हणू शकते मी. बरं. आणि ते त्यांनीच खूप सुंदर सुंदर दिव्य अनुभव दिले. बरं. त्यांचीच ही कृपा आहे सगळी. म्हणजे जे काही समर्पणाची भावना आली, त्यानंतर जे अनुभव आले ते अद्भुत आहेत, अद्वितीय आहेत. तुमच्या दोघांमध्ये एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. हां. हो ना. अमृताजी स्वतःबद्दल काही बोलणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो, त्यांनी आत्तापर्यंत 351 गुरुचरित्राचे पारायण त्यांचे झालेले आहेत. बरं. त्याच्याशिवाय अनेक लघुरुद्र झालेले आहेत. या स्थानावर जो कोणी येतो, मानसिक, आज सगळे मानसिक कष्टी आहेत. प्रत्येकाकडे पैसा नाही असं नाही आहे, मानसिक कष्टी आहेत. त्याचे कष्टाचं निवारण समजा या स्थानावर होणार असतील तर ह्यांनी जी केलेली तपश्चर्या आहे, कुठल्याही मार्गाने असो, स्वतःचे पारायण असो, नवनाथांची असो किंवा कुठलेही असो, लघुरुद्र असेल, जे काय ह्यांनी स्वतः अमृताजींनी केलं आहे
त्या पुण्याईतूनच स्वामी त्यांचं करतील असं माझा ठाम विश्वास आहे. बरं, बरं, बरं. की म्हणजे स्वामी तर करतीलच, प्रत्येकजण स्वामीकडेच येतो, स्वामींच्या कृपा सगळ्यांकडेच आहे, पण कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट लागतं. बरं. माध्यम पाहिजे. हा म्हणजे स्वर वाजण्यासाठी हार्मोनियमची गरजच आहे. बरं. हार्मोनियम नसेल तर स्वर नाही वाजणार तो ना. तर तशातला तो प्रकार आहे की त्या स्वतःबद्दल त्यांनी काय केलंय कदाचित त्या सांगणारच नाहीत. बरं. तर मला असं आय एम सॉरी की तुमच्या दोघांमध्ये इंटरप्ट करून नाही, मी नाही, सांगतोय. हरकत नाही. त्यांनी खूप शेवटी आपण हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवा हा आपला हेतू आहे. मी सांगू तुम्हाला, अमृताजींनी खूप म्हणजे एक यजमान म्हणून, नवरा पार्टनर म्हणून त्यांनी साथ दिली, पण ॲक्च्युली साथ मिळणं आणि ॲक्च्युअल करणं बरोबर, फरक आहे. खूप फरक आहे. आणि त्यांनी जे काय आणि दिव्य समविचाराची दोघं असणं हां हा एक फार मोठा हा योग आहे. योग आहे. हा योग आहे. हा प्रासादिकच योग आहे. हा प्रासाद. तर त्याच्यामुळे त्यांनी जे काय म्हणजे भोगलंय, आता मी चांगल्या अर्थाने भोगलंय म्हणतो मी, की त्याच्यात आनंदच आहे त्यांना. नाही करण्यामध्ये तो आनंद, नाही तर 351 झालेच नसते. हो. आणि हे 351 पारायणं अमृताजींना माहिती नसताना त्यांच्या इथे लिहून आलं होतं बरं. की तुझे आत्तापर्यंत 351 पारायण झाले आहेत. बरं, बरं. आणि ते तुम्हाला त्या दाखवतील, ते पिक्चर देतील तुम्हाला लिहून काय दिले ते. तर ह्या सगळ्या प्रासादिक घटना जेव्हा घडतात तर ती व्यक्ती विनम्र होतेच. हो. तसं अमृताजी तशा विनम्र होणारच त्याच्याशिवाय ती प्रासादिकता येऊच शकत नाही. तर त्या तशा विनम्र असल्यामुळे या घटना वारंवार आता घडत आहेत. हे आपण मगाशी जसं म्हणाला की प्रेम म्हणजे अध्यात्म आहे, हां, तसा भाग आहे तो. ज्याला प्रेम करता येतं तोच अध्यात्म करू शकतो. बरोबर. ईश्वराला भक्तीची मला नाही वाटत गरज आहे. आणि षड्विकारापासून बाजूला असल्याशिवाय माणूस प्रेम करू शकत नाही. एक्झॅक्टली. निस्सीम प्रेम हा जो भाग असतो हा. हा भक्तीपेक्षा खूप मोठा आहे. मला असं वाटतं, म्हणजे माझी किती बौद्धिक क्षमता आहे मला नाही माहिती, पण मी जो काय कणभर अनुभव माझा आहे तो फक्त प्रेमाचा आहे. म्हणजे आज जो आपल्या इथे कार्यक्रम झाला, मुद्दाम तुम्ही बोलवला ना, हा नक्की काय कार्यक्रम होता, म्हणजे कशासाठी आणि का होता? ॲक्च्युली असंच त्या दिवशी जे आलो होतो मी 3 वाजताचं जे बोललो मी तुम्हाला, हा. आणि आम्ही तिघेच बसलो होतो जेवताना. तर मी म्हणलं इथे संगीत सेवा होते का, दोघांना विचारलं. ते म्हणाले हां आम्ही भजन करतो. एकदम कारण innocently संगीताशिवाय आपलं अध्यात्म होऊ शकत नाही. नाही, हा गाभा आहे संगीत हा. कारण दत्त महाराजांनी म्हटलंय की जे संगीत सेवा करतील त्यांच्याकडे त्यांचं अधिक लक्ष राहील. तर त्यांनी सांगितलं पंचपदी होते आणि हे. तर मी म्हटलं नाही, ती नाही, संगीत सेवा आपण यावर्षी प्रॉपर करूया. आणि मी म्हणलं माझा संकल्प आहे बरं. की जितके दिवस माझं कार्य चालू राहील, दरवर्षी दत्त जयंती उत्सवामध्ये माझ्याकडनं अशीच अरेंजमेंट करून संगीत सेवा केली जाईल, जी सुरांच्या माध्यमातून असेल, हा. जी प्रॉपर स्वरांनी ती पूजली जाईल. कारण की दत्तप्रभू महाराजांना संगीतचं नसेल तर तुमच्या बाकी किती यज्ञ केले तर काही नाही आहे. म्हणजे मी इथे स्थानावर बोलतोय, बरोबर. संगीत सेवा जर नाही त्या स्थानावर तर ते स्थान जास्त दिवस टिकू शकत नाही, कुठलंही असो. कारण की डायरेक्ट सामवेदातून सुरांचं माध्यमच ईश्वरापर्यंत पोचण्याचं आहे, हो. असं मला प्रामाणिक वाटतं. काय म्हणून बरोबर ना? चला, छान झालं, आपली भेट झाली, यांची भेट झाली मुद्दाम तेवढ्यासाठी. तर पुन्हा एकदा सवडीने आपण येऊया, तुमच्याबरोबर येईन आणखीन. आता तुम्ही धन्यवाद अमृताजी, धन्यवाद. फार छान वाटलं. पवित्र आहे ठिकाण, प्रश्नच नाही, छान आहे. आणि ह्याचं पावित्र्य टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हां, करेक्ट. आपल्या सर्वांची. आपल्या सर्वांची आहे. चला, नमस्कार. नमस्कार. भेटू पुन्हा. मला सुट्टी असली तर आपण बसूया. मला कळवतो.
मस्त फार मजा आली हा तुम्ही आल्यामुळे आणि एका बोलावण्यात आलात ते फार कौतुक वाटलं मला. हो चला वरती जाऊया. चल तू मग पुढे मी यांना तू घ्यायला बरोबर त्यांना निरोप पोचवायचा असतो, त्यांना पोचतात, ते येतात. हो देते. काय मदत करू का? Unpacking and packing. कलाकारांचे आणि श्रवणकारांचे कारण की श्रवण ही पण सेवा आहे. कला प्रस्तुत करून जी सेवा केली जाते तसं श्रवण घेऊन सुद्धा सेवाच केली जाते. सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना. थोडक्यात मी एक 10 मिनिटं तर लेट झालेलं आहे शेड्यूल प्रमाणे. 11:40 झालेले आहेत. रूपरेखा असं काही ठरलेली नव्हती. काहीच करायचं असं ठरलं नव्हतं. 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा मी या वास्तूत सव्वा महिना झाला असेल, तेव्हा या वास्तूमध्ये मी प्रथम आलो आणि काही ईश्वरीय काहीतरी इंट्युइशन्स होत्या आणि यांना विचारलं तुम्ही काय करता लोकांना, कारण की तसा परिचय नव्हता माझा की मी एकदम डायरेक्ट काही बोलायचं. तर त्यांनी मला सांगितलं की बस आम्ही पंचपदी आणि सगळं करतो. तो भाव झाला की प्रत्येकाचा आपला भाव येतो. दत्तप्रभू महाराजांची संगीत सेवा होणं हा भाग वेगळा आहे. भावानी सेवाच असते, नाही असं नाही म्हणत. तर मी त्यांची परवानगी दोघांची घेतली, अभिजीची अमृताजीची, की तुमची परवानगी असेल तर आपण यावर्षीपासून या स्थानी दत्तप्रभू महाराजांची संगीत सेवा करूया. त्या दोघांनी सहृदयाने मला मान्यता दिली. त्यांचा आभारी आहे मी की कुठल्याही प्रकारचा आढावा तुम्ही घेतलेला नव्हता. एक संकल्पित अशी गोष्ट मला त्या दिवशी माझ्या आली होती की आपण जोपर्यंत आपल्याला होणार आहे तोवर या स्थानी एक संगीत सेवा करायचीच. म्हणजे या सप्ताहामध्ये त्याप्रमाणे आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने स्वामींची आपण सर्वजण मिळून सेवा करूया. फक्त कलाकार नाही तर आपण सगळे मिळून. आज मी कलाकार म्हणत नाही सगळ्यांना, आम्ही सगळे सेवक आहोत. शेवटी त्या तत्वाचे सेवक आहोत आम्ही. आज खूप सुंदर कलाकार आहेत. ॲक्च्युली हे शेड्यूल जे ठरलं होतं हे 4 तारखेचं, पण ते प्रीपोन करायला लागलं. काही माझ्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. आज कला म्हणजे गायन सेवा किंवा वाद्य सेवा करण्यासाठी जे कलाकार आहेत आपल्या आपल्या ठिकाणी प्रतिभा घेऊन बसलेले आहेत. प्रत्येकाची एक आपली व्यासंग आहे, प्रत्येकाचा आपला एक प्रयत्न आहे. कोणी परिपूर्ण तर कोणीच नाही. माझ्यासमोर बसलेली आहे इंद्रायणी जोशी. ती आत्ता कॉलेज चालू आहे आणि आम्ही सांगीतिक भाषेत रियाज म्हणतो. त्याला आपण सराव मराठीत म्हणू शकतो. अत्यंत रियाजी अशी काम चालू आहे. तिच्या रियाजाप्रमाणे तिला ईश्वर मदत करतो. स्वामी कृपा करतील किंवा दत्तप्रभू महाराज. आज ती गायन सेवा करणार आहे. पखावजसाठी आमची छोटीशी कलाकार आर्या ती पण आहे. आज एक
प्रत्येक मनुष्य उमेद घेऊन काम करत असतो, क्षेत्र कुठलेही असो. तसं एक उच्च उमेद घेऊन आलेले स्वप्नील, एक सुंदर हात आहे त्यांचा, सुंदर तबला वाजवतात, साथ संगत छान आहे. बाकी ईश्वर मोठा. माझ्या डाव्या बाजूला ज्या बसल्या आहेत त्या एक प्रथिती अशी गायिका आहेत, अप्रतिम आवाज. म्हणजे माझा परिचय हा वैयक्तिक ट्रॅक आहे, पण कार्य ट्रॅक जेव्हा तुम्ही बघता तर तो कर्माचा ट्रॅक तिचा खूप प्रासादिक आहे, उच्च आहे. त्या मनीषा आम्ही मनीषा म्हणतो, मानसी देशपांडे त्या बाबांच्या माझ्या शिष्य आहेत. आम्ही तसे नातेवाईक आहोत, म्हणजे वडिलांची शिष्य असते पण नातेवाईक आहोत. माझ्या बाजूला जे बसलेले पंडित श्रीनिवास आचार्य, आमच्या भारत देशामध्ये जी काही मोजकी नाव आहेत हार्मोनियमसाठी, त्याच्यात एक मोठं नाव आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे 10-15 कंट्रीजमध्ये त्यांनी आपली सेवा केलेली आहे. ते पण डिप्लोमॅट आर्टिस्ट म्हणून कंट्रीला त्यांनी पण रिप्रेझेंट केलेलं आहे. असे म्हणजे या वर्षीच्या पहिल्या सेवेतच असे एक भावनिक आणि उच्च दर्जाचे कलाकार सेवा देत आहेत. हे म्हणजे माझ्या संकल्पाचे भाग्य आहे, मी असं समजतो. यासोबत जी मुख्य गोष्ट आहे, हे सगळं करण्याच्या पाठी जो एक आपण म्हणतो ना घाट घातला आहे. कशासाठी, काय गरज काय, प्रत्येक गोष्टीला काहीतरी इट शुड बी रिझन बिहाइंड समथिंग एल्स. एकमेव अमृताची, कारण की जी तात्विक आवरा आहे, त्यांचा जो तात्विक आवरा आहे, माझ्यासारख्याला ते करायला भाग पाडतोय. गरज नाही, म्हणजे आम्ही अत्यंत व्यावसायिक आहोत. ऑनेस्टली स्पीकिंग, खरं प्रोफेशनल. माणिकप्रभू महाराजांचे तिथे कितीदा तरी गेले, पण इथे मला करताना तो भाव नाही आहे. इथे एक समर्पण भाव आहे, कारण की कुठेतरी अंश तिथे मी बघतो माझ्या छोट्याशा मुलीमध्ये. त्या अमृताजी पण आज थोडंसं काहीतरी गाणार आहेत. काय ते त्या ज्या काही करणार आहेत ते आपण सगळेच आपण ऐकणार आहोत. तुम्ही सगळेच त्यांचे प्रेमी आहेत. आज या कार्यक्रमासाठी सॉरी आणि श्रोत्यांमध्ये पण प्रतिभावान लोक आहेत. म्हणजे तुम्ही सगळे गुरुबंधू किंवा जे काय आहात ती आपली आपली प्रतिभा घेऊन आहातच, पण अरविंद आठलेजी जे एक आपलं एक स्वतःचं प्रतिष्ठान आहे. अरविंद आठले हे स्वतःचं प्रतिष्ठान आहे. आज यूट्यूबमध्ये जर अरविंद आठले तुम्ही टाकाल तर त्यांची जे कार्य आहे ते तुम्हाला लक्षात येईल. प्रचंड मोठं कार्य आहे आणि त्याच्यात त्याग आहे, त्याच्यात भावना आहे, त्याच्यात अनेक गोष्टी त्यांच्या कार्यामध्ये आहेत. त्यांचे स्वतःचे 35 ते 40 हजार सबस्क्रायबर आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड. आणि अध्यात्म, संगीत, संस्कृती या सर्व गोष्टींवर त्यांचा एक छान पगड आहे. त्यांना जेव्हा मी सांगितलं की तुम्हाला इथे यायचं, मला एक शब्द बोललेले, काय आहे, कुठे आहे, कशासाठी, नेवर, ही जस्ट मी येतोय महेश. या सगळ्या गोष्टी का होऊ शकतात, तर असा आवरा जर तिथेच असेल तर अमृताजींसारखा. ते श्रीनिवासजी 6 वाजता ड्राईव्ह करून आलेले आहेत. माझ्या बहिणीचा
म्हणजे नातं सांगतो, माझ्या धाकट्या बहिणीचे मिस्टर पण आहेत ते. हे नंतर पहिले कामाची तिने 6:30ला मला मेसेज केला. तिला माहितीच नाही आहे मी आधी काना देतो आहे, हे आमच्या दोघांत ठरलेलं आहे. तिने मेसेज केला की त्याला ड्राईव्ह करताना जास्त हसवू नको, बोलू नको जास्त, तो तुझ्याकडे बघतो ड्राईव्ह करतो. तिला पण हे माहिती मी त्या आधीच बसलो येऊन, आणि हिने मला कालच सांगितलं की महेश डोंट आस्क टू संगीता. एनिवे आपण सेवेला सुरुवात करूया. आणि सुरुवातीला इंद्रायणी तुम्हाला विनंती, दादा मी तुमचं नाव विसरलो. श्रीपाद. अरे काय बस सगळेच प्रभूच आहेत. ध्यान